हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्तच असाल. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर आज आहे श्रावणी दुसरा सोमवार आणि शिवमूठ आज आहे तिळाची. तर थंबनेलवरनं समजलंच असेल की व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे. तर आज मी तुम्हाला सोमवारचं रुटीन शेअर करत आहे आणि कसा गेला आजचा दिवस माझा. आणि खरंच खूप छान वाटलं की बर्फाची शिवपिंड मी तयार केली आणि त्यावर अभिषेक केलेला आहे. तर व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अमरनाथमधील बाबा बर्फाणीचं रहस्य. तर चला व्हिडिओला सुरुवात करते आहे. तर सकाळी उठल्याबरोबर अगदी फ्रेश सकाळी सरांचा टिफिन बनवून दिला. त्याचबरोबर नंतर सगळं आवरलं आणि आज थोडं लेट झालं कारण क्लिनिंगची कामं सगळी लेट झाली. आंघोळ झाल्यानंतर खरं तर ही आंघोळीच्या अगोदरच मी करत असते झाडलोट वगैरे, पण होतं असं कधी कधी कामांचं रुटीन आणि थोडं पुढे मागे होतंच. तर आंघोळ करून घेतली. त्यानंतर आता इथे कपडे 2 दिवसाचे इथे चेअरमध्ये ठेवले होते सुकायला, कारण पाऊस मध्येच येतो आणि मध्येच जातो. थंड वातावरण असल्यामुळे कपडे थंडच राहतात आणि मग घड्या करून ठेवायचं म्हटलं तर असं वाटतं की ती प्रॉपर सुकलेत आहेत की नाही असं वाटतं. म्हणून ती 2 दिवसांनी मग मी अशा घड्या करून ठेवते प्रत्येकाच्या ड्रॉवरमध्ये. तर आता कपड्यांच्या पहिल्या घड्या करून घेते, थोडासा पसारा कमी करते. कारण काय होतं की एवढं कामांचं हेक्टिक रुटीन झालं आहे ना की जिथे जाईल तिथेच, कारण किचनमध्ये गेली तर किचनमध्येच रेसिपी वगैरे बनवायची, पुन्हा घरातलं आवरायचं, किचनचं आवरायचं. त्यानंतर मग इकडे बाकीचं काही मग जी छोटी मोठी कामं असतात ती राहूनच जातात. मग असं जसा वेळ मिळेल तसं मी करते. तर 2 दिवसांची इथे खूप कपडे साठली होती, म्हटलं घड्या करून प्रत्येकाच्या ड्रॉवरमध्ये ठेवून द्यावेत. तर आता इथे मी घड्या करून घेते आहे. मुलांचा वगैरे नाश्ता वगैरे दिलेला आहे, त्यांना दूध वगैरे नाश्ता दिला आहे आणि मी काही घेतलेला नाही आहे. मी फक्त आता सकाळी पाणीच पिलेले आहे, कारण आज मला शिवपिंड बर्फाची शिवपिंड मी बनवलेली आहे आणि त्यावर मला अभिषेक करायचा आहे. तर मी घरीच करणार आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने करू शकता. तर मी कशा पद्धतीने केलं आणि त्या पाठीमागे काय रहस्य आहे, तर हे सगळं अगदी डिटेलमध्ये मी जेवढं मला माहिती आहे तेवढं मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ हा कंटिन्यू बघा. तर आता सगळं आवरून घेतलं, अस्तव्यस्त पडलेलं. इथे झाडाला छान गोखरणीला फुलं आलेली आहेत बघा. आणि हे खूप पवित्र झाड आहे, हे घरात असलं पाहिजे. त्या घरामध्ये सुख शांती लाभते आणि खरंच खूप छान वाटतं. जेव्हा कधी हे झाडाला फुलं येतात ना, तेव्हा शिवपिंड म्हणजे महादेवाच्या पिंडीवर देवांना असं व्हायला फ्रेश बरं पडतं. तर मी इथे गोखरणीचं हा वेल लावलेला आहे आणि त्याला खूप छान फुलं येतात. आणि जसं गणपती बाप्पाला जास्वंदाचं फुल आवडतं, तसंच महादेवाला पण असं गोकर्णीचं फूल हे ब्ल्यू कलरचं ठेवलं ना, व्हाईट आणि ब्ल्यू कलरचं, की खरंच म्हणजे प्रसन्न वाटतं. तर मी ही फुलं वगैरे तोडून घेतली, काही तुळशीची पानं वगैरे असं मी कृष्णाला वगैरे वाहत असते. जसं असेल तसं मी सिच्युएशनप्रमाणे जशी परिस्थिती असेल तसं मी करत असते. तर आज माझ्या मनात आलं की आज बर्फाची शिवपिंड बनवून त्यावर अभिषेक करावं, म्हणून ही सगळी सकाळची सगळी घाईघाई कामं करत आहे. ही सगळी स्वच्छतेची पहिलं आवरून घेतली ना की मन हलकं होतं आणि अर्धी कामं झाल्यासारखी वाटतात, मन प्रसन्न राहतं. नाहीतर मग मनात कुठेतरी राहतं, हे आहे ते आहे, हे काम करायचे ते काम करायचं, आणि नंतर मग आपण किती देवादेव केली तरी ती अशी लागू होत नाही असं वाटतं. म्हणून मग ही सगळं पहिलं आवरून घेतलं आणि सकाळी लवकरच उठली आज. त्यानंतर इथे कचरा वगैरे काढून गॅलरी वगैरे धुतली, झाडांना पाणी दिलं, खराब पानं वगैरे सकाळी सगळं केलं आणि खूप छान मनातून एवढं आनंदी फ्रेश वाटतं आहे ना, तर काय सांगू तुम्हाला की शब्दच नाही बोलायला. तर इथे कसं असतं, आपल्याला पहिले सकाळी असं स्वच्छ प्रसन्न वातावरण बघायची सवय झालेली असते ना, आणि जेव्हा आपण ते आजूबाजूला वातावरण क्रिएट करतो ना, तेव्हा आपण आपोआपच पॉझिटिव्ह राहायला लागतो. त्यामुळे मी असं सकाळची सुरुवात अशी पॉझिटिव्ह यानेच करते, विचारांनी, किंवा सकाळी उठल्याबरोबर असं मी पॉझिटिव्हच राहते शक्यतो. तर आता इथे दूधवाला आला, मृदुलने दूध वगैरे घेतलं, फरशी वगैरे क्लीन करून घेते आहे, कारण इथेच मी आता देवघरासमोरच मी इथे अभिषेक करणार आहे. तर मी त्यासाठी इथे सुंदर अशी छान व्हाईट साडी वेअर केलेली आहे आणि ब्ल्यू कलरचा ब्लाऊज घातलेला आहे कॉन्ट्रास्ट. तर खरंच खूप छान वाटतं आहे आणि थोडं वेट लॉस पण झालेलं आहे, त्यामुळे खूप छान वाटतं आहे, स्वतःला असं हलकं फुलकं वाटतं आहे. आणि सोमवारचा व्हाईट कलर घातलेला चांगला असतो, शुभ असतो. त्यामुळे मी इथे व्हाईट कलरची साडी वेअर केली. आता सगळं व्यवस्थित आवरून घेतलेलं आहे, घरातली स्वच्छता क्लिनिंग झालं आहे, त्याचबरोबर स्वतःला पण मी छान आवरलेलं आहे. आणि बाबा बर्फानी म्हणजे महादेवाची पिंड जी मी बर्फापासून बनवलेली आहे, तर ती कशी बनवली ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. चला.
आणि सोमवारच्या दिवशी बर्फाच्या पिंडीवर अभिषेक करायचं म्हटलं तर आदल्या रात्री किंवा आदल्या दिवशी तुम्ही स्वच्छ आंघोळ करून असं 2 बाऊलमध्ये बघा पाणी घ्यायचं आहे, नळाचं स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये मी काही फुलांच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, गुलाबाच्या पाकळ्या वगैरे. ग्लासामध्ये असं एक ग्लास घ्यायचा आहे उभं, की राऊंड शेपमध्ये आलं पाहिजे, जे महादेवाच्या पिंडीचा जो वरचा शेप असतो तसं दिसलं पाहिजे. तर असं मी एका खालोखाल अशा 2 बाऊलमध्ये मी पाणी भरलं आहे आणि एका ग्लासामध्ये. तर असं फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे आणि तुम्ही हे आदल्या दिवशी जर ठेवलं तर दुसऱ्या दिवशी छान असं बर्फ तयार होतो, अशी पिंड तयार झाली पाहिजे. तर मी आदल्या दिवशीच स्वच्छ आंघोळ करून असं बाऊलमध्ये पाणी भरून ठेवलं होतं, जेणेकरून हे सोमवारच्या दिवशी छान अशी माझी पिंड तयार होईल बर्फाची. आता इथे मी दूध वगैरे आलं तर दूध वगैरे तापायला ठेवते आणि मृणालने घेतलं होतं, मृदूला दूध वगैरे देते. त्यानंतर मग पूजेची तयारी करते आणि नंतर मग मी अभिषेक करणार आहे. तर कशा पद्धतीने घरच्या घरी करायचं ते पण मी तुम्हाला सांगते आणि दाखवते आहे. तर आता बघा, त्याची कहाणी अशी आहे की जम्मू काश्मीरमध्ये पवित्र असं अमरनाथ स्थान आहे आणि गुहा आहे तिथे. तर त्या गुहेमध्ये ना म्हणजे पाण्याचे थेंब पडून ही बर्फाची पिंड तयार झालेली आहे आणि त्या पिंडीला बाबा बर्फानी असं नाव पडलेलं आहे. तर शिव भगवान शंकर हे माता पार्वती हे त्या गुहेमध्ये गेले होते. तर त्याची एक कहाणी आहे, ती मी कहाणी तुम्हाला सांगते. तर एकदा माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारलं की तुम्हाला असं कोणतं अमरत्व प्राप्त आहे की ज्याला कधीच अंत होत नाही. तर पार्वतीच्या आग्रहाखातर शिवाने त्यांना अमरत्वाची कथा सांगण्याचे ठरवले आणि अशी गुप्त जागा त्यांना हवी होती की ती कथा सांगताना तिसरा कोणीही तिथं नसणार किंवा ती कथा तिसऱ्या कोणी व्यक्तीने ऐकली पाहिजे नाही. तर अशा ठिकाणी हे शिव तिथे पार्वतीला घेऊन गेले आणि त्यांनी ती कथा सांगण्यासाठी हिमालयीन अशी ही पवित्र गुहा निवडली. तर आता ज्या गुहेत जाण्यापूर्वी शिवाने जिथे तिथे आपले महत्त्वाचे गण सोडले ती ठिकाणे आज प्रसिद्ध आहेत. पहिल्या ठिकाणी पहलगाम येथे नंदी, त्यानंतर चंदनवाडी येथे चंद्र, शेषनाग लेकजवळ शेषनाग, महागुण पर्वतावर गणेश, असे हे गण त्यांनी तिथे सोडलेले आहेत. तर त्या गुहेमध्ये शिव आणि पार्वती गेले. त्यानंतर तिथे गुहेत बसले आणि शिवाने अमरत्वाची कथा सांगण्यास सुरुवात केली. तर कथा ऐकता ऐकता माता पार्वतीला झोप लागली, पण तिथे एका अंड्यात असणारे 2 पोपट म्हणजे कबुतराची पिल्ले जोडी ती कथा सविस्तर ऐकत होते आणि ते अधूनमधून हुंकारही देत होते, जेणेकरून शिवाला वाटावे की पार्वती कथा ऐकत आहे. म्हणजे पार्वती ही झोप लागली होती पार्वतीला, परंतु पार्वती माता ही कथा ऐकते असं दाखवत होती शिवाला. त्यानंतर कथा संपल्यावर शिवाला समजले की हे रहस्य इतर कोणीतरी ऐकले आहे. नंतर शिवाने रागावून त्रिशूळ उगारला, तेव्हा ती पाखरे शिवाला शरण आली आणि ती म्हणाली की तुमची कथा ऐकून आम्ही अमर झालो आहोत. शिवाने त्यांना आशीर्वाद दिला की तुम्ही या गुहेत सदैव अमर राहाल. म्हणून आजही लाखो भक्त भाविक जातात तर त्या गुहेत कबुतराच्या जोडीचे दर्शन त्यांना दिसते बघा, दर्शन होते. आणि ही बर्फाची पिंड शिवलिंग या निर्मितीचे रहस्य असे आहे की ह्या गुहेमध्ये वरून पाण्याचे थेंब सतत टपकत होते आणि ते अति उंच अति थंड वातावरणामुळे त्या थेंबांपासून नैसर्गिक रीतीने ते जे बर्फाची पिंड तयार झाली ना, तर त्या पिंडीला बाबा बर्फानी नाव पडलं. आणि ह्या धार्मिक मान्यतेनुसार या बर्फाच्या पिंडीवर आकार चंद्राच्या कलानुसार लहान मोठा होतो. अमावस्येला तर ती लहान होते चक्क आणि पौर्णिमेला ती पूर्ण वाढते. म्हणजे असं हे रहस्य आहे त्या पिंडीमागचं. आणि त्या गुहेत बर्फाचे शिवलिंग तयार झाले बघा. त्यामुळे ह्या शिव पिंडीला खूप मान आहे ह्या श्रावण महिन्यामध्ये. आणि ऑगस्ट महिन्यात तर तिथे म्हणजे श्रावण महिन्यात तर तिथे यात्रा भरली जाते आणि त्या गुहेचं नाव आहे अमरनाथ. आणि त्याचबरोबर त्या बर्फाच्या पिंडीला बाबा बर्फानी असं नाव पडलेलं आहे. म्हणून जे काही आपण मनोभावे पूजा करतो आणि ही जर तुम्ही घरात बाबा बर्फानी पिंड बनवून जर त्यावर अभिषेक केला दुधाचा, बेलपत्र वाहून असं छान पूजा केली मनोभावे, मोकळ्या मनाने, स्वच्छ मनाने, तर खरंच ती लागू होते आणि आपली मनातील इच्छा पूर्ण होते. घरामध्ये सुख शांती लाभते. आणि तसेच बघा, एवढं घर प्रसन्न होऊन जातं ना, तर खरंच माझी इच्छा होती म्हणून मी ही बाबा बर्फानी पिंड बनवली आणि मी सोमवारच्या दिवशी त्यावर अभिषेक केला अगदी स्वच्छ मनाने. आणि खरा चमत्कार तुम्हाला सांगते, तर माझं फेसबुक
फेसबुक पेमेंट म्हणजे वेटिंगला होतं आणि ते माझी पूजा झाली आणि मी पिंडीवर अभिषेक केला आणि त्या क्षणी बघा माझं फेसबुक पेमेंट आलं. तर मी एवढी खुश झाले ना, काय सांगू तुम्हाला. तर असा हा चमत्कार कधी काय होईल काही सांगता येत नाही. फक्त आपण मनोभावे स्वच्छ मनाने जर आपण मनापासून जर देवाकडे काही मागितलं तर नक्कीच आपल्याला परमेश्वर देतो. तर हे मला म्हणजे काल प्रत्यक्षात मी अनुभवलं आहे आणि मी म्हटलं चला आज तुमच्यासोबत ते शेअर करावा, की ज्यांना कोणाला मंदिरात जायला होत नसेल महादेवाच्या, शंकराच्या मंदिरात, तर त्यांनी असं घरी बर्फाने ही पिंड बनवली, बाबा बर्फानीची शिवपिंड तयार केली आणि त्यावर अभिषेक केला तरी तुमची पूजा लागू होते. तर असं हे तुम्ही 4ही सोमवार करू शकता किंवा तुम्हाला वाटेल तेव्हाही तुम्ही दर सोमवारी म्हटलं तरी तुम्ही करू शकता. असं काही नाही. जेव्हा आपलं मन बोलेल तेव्हा आपण जर ह्या गोष्टी केल्या तर पण ते जे काही कराल तुम्ही अगदी स्वच्छ मनाने, निर्मळ मनाने करा. मनात कुठलंही काही शंका कुशंका न ठेवता स्वच्छ मनाने जर आपण पूजा केली तर ती खरंच लागू होते. आणि मी शिवमुद्रासुद्धा केलेली आहे. तर ती शिवमुद्रा मी तुम्हाला दाखवलेली आहे कशा पद्धतीने करायची. आणि त्यासोबत शिवमुद्रा करत असताना शांत मन ठेवायचं. त्याचबरोबर ती शिवमुद्रा झाल्यानंतर आपल्याकडनं काही छोटं मोठं राहून गेलं असेल, चुकलं असेल तर ती माफी मागायची आपण. आणि त्याचबरोबर बघा शिवमुद्रा करून आपण मनामध्ये ओम नमः शिवाय हा जप करायचा आहे अभिषेक करताना. तसंच जी तुम्ही पिंड तयार करता त्या पिंडीवर पहिलं पाणी, नंतर मग दुधाचा अभिषेक करायचा आणि त्यानंतर तुम्ही पंचामृत घेतलं तरी चालेल. दूध, दही, मध वगैरे घेतात किंवा नुसता दुधाचा अभिषेक केला, बेलपत्र वाहून भस्म लावायचं आहे. महादेवाला भस्म खूप प्रिय आहे, त्यामुळे पिंडीला भस्म लावून घ्यायचं आहे. हळदी कुंकू ताटाला लावून स्वतःला लावायचं आहे आणि फुलं, बेलपत्र वगैरे व्हायचे, मनोभावे पूजा करायची. शेंगदाणे, साखर, फळ एखादं ठेवायचं आहे. असं तुम्ही मनोभावे पूजा करा. काहीच लागत नाही. अगदी मी निर्मळ मनाने, स्वच्छ मनाने पूजा केली आणि खरंच मला खूप छान प्रसन्न वाटलं. अगदी घर प्रसन्न होऊन जातं मंदिरासारखं. घरात पॉझिटिव्ह वाईब्स येतात. काही निगेटिव्हिटी असेल ती बाहेर जाते आणि आपण पॉझिटिव्ह राहतो. एवढं छान प्रसन्न वातावरण घरामध्ये तयार होतं. आणि ते बर्फाचं पाणी होतं ना, तर ते एका मोठं ताट घ्यायचं. मोठं ताट आहे ना ते देवापुढेच ठेवायचं पूजा अभिषेक झाल्यानंतर. आणि ते जे पिंडीचं पाणी आहे, पिंड नंतर मग ती हे होऊन जाते विरघळून, ते पाणी तुम्ही झाडांना घालायचं आहे. घरातल्या कुंडीतल्या वगैरे झाडांना तुम्ही ते पाणी घालायचं आहे. तर असं मी ती पूजा केली मनोभावे आणि ती पिंड बनवून मी देवापुढे ठेवलं. पूजा झाल्यानंतर ते पाणी हे झाल्यानंतर मी झाडांना टाकलं. तर खरंच खूप छान प्रसन्न वातावरण आणि असा माझा कालचा सोमवारचा दिवस गेलेला आहे. आणि अशी आपण मनोभावे पूजा केली ना तर नेहमी बघा महादेवाची, शिवशंकर पार्वतीची कृपा आपल्यावर राहते. आणि मी तर उपवास केलेला नाही आहे, पण मी जे काही सकाळी केलं फक्त पाणी घेऊनच मी पूजा वगैरे केली आणि त्यानंतर आता मी चहा घेते आहे स्वतःला करून. तर असं आहे. तुम्ही सोमवार किंवा शनिवारही पकडू शकता श्रावण महिन्यातले, चांगलं असतं. पण असं नाही आहे की उपास करावाच ना. उपास जरी नाही केला तरी तुम्ही निर्मळ मनाने पूजा करू शकता किंवा उपास केला तर चांगलंच आहे. पण आता ज्याची त्याची हे राहतं, इच्छा राहते. तर मी काही उपवास केलेला नाही आहे, पण मी जी काही पूजा केली ती निर्मळ मनाने केलेली आहे. आणि सकाळी पाणी घेऊन केली. त्यानंतर आता मी पूजा झाल्यानंतर मी इथे चहा घेते आहे माझ्यासाठी करून. तर सगळं आवरलं पहिलं सकाळचं. तुम्ही तर पाहिलं सकाळचं रुटीन. त्यानंतर मग मी मुलांना इथे हे दिलेलं आहे नाश्ता करायला. आणि आता मुलं स्कूलला जातील. सकाळी त्यांनी दूध वगैरे मगाशी घेतलं होतं 1-2 तासापूर्वी. आता स्कूलला जायची त्यांची तयारी आहे. तर माझी पूजा वगैरे अगदी 11च्या आतमध्ये आवरलेलं आहे. आणि त्यानंतर सगळी घरातली कामं आवरली, व्हिडिओ एडिटिंग केला, भरपूर कामं झाली माझी दिवसभरामध्ये. आणि आता इथे संध्याकाळची वेळ झालेली आहे. तर लाडू करायचं काढलेलं आहे. तर खारीक वगैरे फोडून ठेवल्या होत्या बिया काढून. मग हे खारीक खोबऱ्याचे काप केले, तुपामध्ये भाजले आणि हे मिक्सरला असे बारीक करून घ्यायचे आहे. तर हे लाडू असे
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खाल्ले ना तर खरंच खूप शरीराला ऊर्जा मिळते. ज्यांना कोणाला हाडेदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखीचा त्रास असेल तर त्यांनी हे पावसाळी किंवा हिवाळ्यामध्ये हे लाडू आवर्जून खावेत. यामध्ये डिंक, मेथी घालायचं आहे. मेथी अशी भाजून दुधामध्ये पावडर करून भिजत घालायची आणि ती तुपामध्ये परतून टाकायची. त्यामध्ये थोडंसं तुपामध्ये गव्हाचं पीठ 1 कप मी असं भाजून टाकलेलं आहे. गूळ टाकलेला आहे, त्याचबरोबर डिंक टाकलेला आहे तळून आणि ड्रायफ्रूट्स टाकलेत, काजू, बदाम वगैरे. तर आता इथे मी एक छोटी वाटी गूळ घेतला, थोडंसं तूप टाकलं आणि वितळून असं त्यामध्ये टाकायचं आणि लाडू बांधायचे. आणि त्यानंतर मग मी जेवण बनवलं, नैवेद्य दाखवला देवाला आणि उपास सोडला, भांडी वगैरे क्लीन केली आणि नंतर हे झोपण्या अगोदर मी लाडू बांधून घ्यावं म्हटलं, कारण उद्याची पण भरपूर कामं आहेत. तर रोज असं घड्याळाच्या काट्यावर माझं काही ना काही कामांचं नियोजन असतं. तर असा आजचा माझा सोमवारचा दिवस गेलेला आहे आणि असं माझं रुटीन होतं. तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. आणि तसेच बघा ही बाबा बर्फ आणि शिवपिंड नक्की तयार करून बघा तुम्ही. आणि असं काही नाही आहे की फार काही लागतं. अगदी फक्त आपण मनोभावे जर अशी पूजा केली तर ती खरंच लागू होते. मला खूप छान प्रसन्न वाटलं आणि आज मी खरंच खूप हॅपी आहे. तर आता इथे लाडू बांधायला घेतले तर सरांनी पण मला मदत केलेली आहे. लाडू बांधून झालेत. त्यानंतर इथे सगळं किचन वगैरे आवरून घेते आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशीची भाजीची तयारी करावी लागते. सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून 5:15 वाजल्यापासून तर रात्री 11पर्यंतचं माझं असं रुटीन होतं बघा. सगळं किचन वगैरे आवरून ठेवायचं, जिथल्या तिथे आवरायचं. म्हणजे दुसऱ्या दिवशी मग पटापट कामं उरकली जातात उठल्यापासून. आणि भांडी वगैरे सगळं बेसिंगमधलं मी क्लीन करूनच ठेवते. शक्यतो खरकटी भांडी वगैरे ठेवत नाही, म्हणजे झुरळ, पाली वगैरे काही होत नाही, चिलटं वगैरे. आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे जेवढं आपण स्वच्छ आणि फ्रेश ठेवू तेवढं आपल्या स्वतःला पण फ्रेश वाटतं. आणि त्यासोबत एका ताईंनी मला कमेंट केली होती की ताई फॅट कटर ड्रिंक म्हणजे कसलं बनवते आणि कधी कसं घेते. तर हे ओवा, बडीशेप, जिऱ्याचं पाणी आहे. त्याला मी फॅट कटर नावच दिलेलं आहे. त्याने बराच फरक पडतो. तर ते मी जेवण वगैरे झाल्यानंतर 1-1.5 तासाने म्हणजे झोपण्या अगोदर अर्धा तास अगोदर हे पाणी घ्यायचं. तर आम्ही सगळेच घरातले घेतो. 14-15 वर्षापुढील मुलींना सुद्धा चालून जातं आणि आम्ही सगळेच घरातले घेतो. तर काही नाही, फक्त पाणी घ्यायचं 1 ग्लास वगैरे आणि त्यामध्ये ती पावडर 1 ते 1.5 चमचा टाकायची, उकळायची आणि गाळून ते घ्यायचं सगळ्यांना अर्धा-अर्धा कप. तर ही ओवा, बडीशेप, जिरं हे भाजलं समप्रमाणात घेऊन त्याची पावडर करून ठेवायची. अजिबात खराब वगैरे होत नाही. फ्रेश असं 1-1, 2-2 महिन्यातून मी बनवते आणि अगदी वाटीचं प्रमाण घ्यायचं. तर याने बराच फरक पडतो. खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं. पोट पण असं एकदम बघा रिकामं सकाळी वाटतं. एकदम असं वाटतं की सगळे फॅट्स आपले चरबी गायबच झालेली आहे आणि खरंच खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. अजिबात गॅस, ॲसिडिटी, ढेकर, जळजळ काही होत नाही. तर जेवण झाल्यानंतर 1 तासाने घ्यायचं आणि झोपण्या अगोदर अर्धा तास. तर या अगोदर मी दाखवलेलं आहे तुम्हाला. आता माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. थँक यू.